नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। प्रशासनाने या विषयावरती योग्य तो निर्णय पुन्हा पाहून नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करण्यात यावा अशी मी विनंती करतो आहे। तुम्ही नाशिक सिंहस्थ प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभ करण्यात यावा ही एक आमची प्रामुख्याने मागणी राहील। नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक? कुंभमेळ्याच्या केल्या जाणाऱ्या या उल्लेखावरून नाशिकच्या साधू संतांमध्ये असे दोन मतप्रवाह दिसून आले आणि कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा असा प्रश्न उपस्थित झाला। आम्ही आक्षेप घेतच नाहीये। आमचा आक्षेप असा आहे की त्यांचा जो क्लेम चाललाय की 10 आखाडे तिथे असतात, इथे आमचे 18 आखाडे आहेत। 13 आखाड्याच्या अंतर्गत 18 आखाडे आहेत। शैव वैष्णव असं त्याला स्वरूप न देता दोन्हीही पूजनीय आहेत, दोन्ही संत महात्मे पूजनीय आहेत। आपण त्यांचा आदर ठेवावा आणि कोणाबद्दल अववक्तव्य त्या ठिकाणी होऊ नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती आहे। आणि प्रशासनाने या विषयावरती योग्य तो निर्णय पुन्हा पाहून नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करण्यात यावा अशी मी विनंती करतो आहे। पण नाशिक त्र्यंबकेश्वर उल्लेखावरून त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी आक्षेप घेतला। कुंभमेळा त्र्यंबकेश्वर मध्ये भरतो म्हणून त्र्यंबकेश्वर नाशिक असा प्रचार व्हावा अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधू संतांनी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन केली। आमच्या मागण्या हे राहील की तुम्ही त्र्यंबकेश्वर सिंहस्थ जो आहे तुम्ही नाशिक सिंहस्थ प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभ करण्यात यावा ही एक आमची प्रामुख्याने मागणी राहील। आणि तुम्ही तातडीने एक त्र्यंबकेश्वरला बैठक घ्यावी आणि तुमचं पुढचं भविष्यातील नियोजन आमच्या लक्षात यावं आणि तुम्ही आखाड्याची चर्चा करावी। दर 12 वर्षांनी नाशिकच्या गोदा तीरावर लाखो साधू संतांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा भरतो। 2027 ला नाशिकमध्ये हा मेळा भरणार आहे। पण नाशिकमधला कुंभमेळा आणि वाद हे समीकरण मात्र कायम दिसून येतं। सन 2003-2004च्या कुंभमेळ्यात परवणीच्या दिवशी सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडली होती, त्यामुळे कुंभमेळा वादात सापडला होता। त्यानंतर झालेल्या 2014-15च्या कुंभमेळ्यात शाही मार्ग बदलण्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता। त्याचबरोबर महिला आखाडा स्थापनेवरूनही गोंधळ उडाला होता। कुंभमेळ्याच्या शेवटपर्यंत महिलांचा आखाडा आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटना चर्चेत राहिल्या होत्या। पण यंदाचा वाद मात्र नावावरून रंगलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। या बैठकीतही दोन्ही बाजूचे साधू महंत आपापल्या मागणीवर ठाम राहिलेत। त्यामुळे आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात जाणार आहे। एक हाय लेवल डिसिजन ह्यामध्ये घ्यावा लागेल। मला उचित वाटत नाही की हा डिसिजन आमच्या स्तराचे आहे, पण नक्की जे त्याच्यासाठी लागणार आहे कागदोपत्री ते आम्ही गोळा करून म्हणजे त्याचे डिसिजन घेण्यास सोयीस्कर होईल। जर ह्या डिसिजन घेण्याची गरज पडली तर सोयीस्कर होईल अशा प्रकारचे आपण उच्च स्तरावर देऊ। एकीकडे कुंभमेळ्यावरून हा वाद सुरू झालाय, पण दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाशिक दौरा करत कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत आढावा बैठकाही घेतल्यात। हजारो कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणांचा विकास होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे। कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। पण याच दरम्यान त्र्यंबकेश्वर की नाशिक अशा सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात हेही पाहावं लागणार आहे। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।